नमस्कार. आपल्या मराठी रेल झोन या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. कल्पना करा, तुम्ही ट्रेनमध्ये आरामात प्रवास करत आहात आणि अचानक कोणीतरी रेल्वेची इमर्जन्सी चेन ओढते. ट्रेन लगेच थांबते. पण ती चेन ओढणाऱ्या व्यक्तीचं पुढं काय होतं? त्याला शिक्षा होते का? आज आपण याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रेल्वेच्या प्रत्येक प्रवासी डब्यात इमर्जन्सी अलार्म चेन दिलेली असते. या चेनचा उद्देश फक्त आपत्कालीन परिस्थितीत ट्रेन थांबवणे हा आहे. उदाहरणार्थ, एखाद्या प्रवाशाची अचानक तब्येत बिघडली असेल, ट्रेनमध्ये आग लागली असेल, एखाद्या लहान मुलाचा किंवा प्रवाशाचा जीव धोक्यात असेल, इतर कोणतीही गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असेल, अशा वेळी ही चेन ओढणे योग्य आहे. मात्र काही लोक मज्जा म्हणून मित्राला ट्रेनमध्ये चढण्यासाठी किंवा कारण नसताना चेन ओढतात. असे करणे हा कायद्याने गुन्हा आहे. चेन ओढल्यानंतर लोको पायलट त्याचा सिग्नल मिळतो आणि शक्य तितक्या सुरक्षित पद्धतीने ट्रेन थांबवली जाते. त्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि RPF अधिकारी तपास करतात की चेन कोणाने आणि का ओढली. जर योग्य कारण नसल्याचे आढळते तर संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. विनाकारण चेन ओढल्यास 1,000 पर्यंत दंड, 1 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. यामुळे फक्त एका व्यक्तीचीच अडचण होत नाही, तर संपूर्ण ट्रेन उशिरा होते आणि हजारो प्रवाशांचा वेळ वाया जातो. म्हणून मित्रांनो, रेल्वेची इमर्जन्सी चेन ही खेळण्याची गोष्ट नाही. तिचा वापर फक्त खऱ्या आपत्कालीन परिस्थितीत करा. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच रेल्वेविषयीच्या रोचक आणि महत्त्वाच्या माहितीसाठी मराठी रेल झोन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.